कृष्णा पंचगंगा तीरावर वसलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरात उद्या 26 डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी केली जाणार आहे। पहाटे 4 वाजता काकड आरती होणार आहे। सकाळी 8 ते 12 या वेळेत पंचामृत अभिषेक, दुपारी 12 वाजता श्रींच्या मुख्य चरण कमलावर महापूजा होऊन पानपूजा बांधली जाणार आहे। पावणे 5 वाजता श्री जन्मकाळासाठी मंदिरात श्रींच्या उत्सव मूर्तीचं आगमन होणार आहे। यानंतर ठीक 5 वाजता भाविकांच्या उपस्थितीत जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे। श्री दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय होऊ नये याची दक्षता घेत दत्तदेव संस्थान ग्रामपंचायत प्रशासनानं उपाययोजना केल्यात। 26 तारखेला मंदिरातील घड्याळाप्रमाणे 5 वाजता दत्त जन्मोत्सव संपन्न होणार आहे। दत्तभक्तांना विनम्र आवाहन, कृष्णा नदीचे पाणी पूर असलेले गुन्ह्यापासून सावध राहा, तुसे कापूपासून सावध राहा, आपापली लहान मुले दागदागिने चीजवस्तू सांभाळा, वृद्ध व अपंग व्यक्तींना दर्शनाचा प्रथम लाभ घ्या। मंदिर प्रांगणात आणि नृसिंहवाडी गावात असणारे जे प्रशासनिक अधिकारी आहेत, स्वयंसेवक आहेत, ग्रामपंचायतीचे देवस्थानचे कर्मचारी आहेत, त्यांना सहकार्य करा, महाप्रसादाचा लाभ घ्या। ओपीडी ठेवलेली आहे त्यांना ओपीडीचा लाभ घ्या आणि ही यात्रा सुलभ व्हावी यासाठी मंदिर प्रशासनाला, ग्रामपंचायत प्रशासनाला, देवस्थान प्रशासनाला आणि महाराष्ट्र शासन सर्व प्रशासनाला सहकार्य करा ही विनम्र विनंती। दत्त जयंती सोहळा शांततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवला असल्याची माहिती जयसिंगपूरच्या पोलीस उपअधीक्षक रोहिणी सोळंके यांनी दिली आहे। दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर जवळपास 300 पोलिसांचा बंदोबस्त आम्ही नृसिंहवाडी क्षेत्र इथे तैनात करणार आहोत आणि ही दत्त जयंती सुरळीत पार पाडण्याकरिता देवस्थान तसेच डिपार्टमेंटसोबत आम्ही समन्वय बैठका घेतलेल्या आहेत आणि त्यांना सूचना दिलेल्या आहेत। ही दत्त जयंती निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देते आणि ही दत्त जयंती सुरळीत पार पाडेल अशी मी आशा करते। श्री दत्त जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आदी राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात नृसिंहवाडीत येतात। भाविकांना दत्त दर्शन घेण्यासाठी रांगेची व्यवस्था तसंच मुख्य मंदिराच्या दुतर्फा कापडी शामिया उभारण्यात आलाय। भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी व्हाईट आर्मी, रेस्क्यू फोर्ससह सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। लाईफ जॅकेट आणि यांत्रिक बोटींचीही व्यवस्था करण्यात आली आहे। संपूर्ण सोहळ्यावर क्लोज सर्किट कॅमेऱ्यांची नजर असणार आहे। फिरती शौचालय, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, प्रथमोपचार केंद्राचीही व्यवस्था करण्यात आली आहे। दत्त जयंती उत्सव नियोजनासाठी सरपंच पार्वती कुंभार, अमोल विभूते, मंगल खोत, विद्या कांबळे, तानाजी निकम, श्रीनिवास पुजारी, डॉक्टर किरण अणुजे आदी परिश्रम घेत आहेत।